स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे पर्णवी अँड बेबी प्रत्युष वर्ल्ड. तर तो व्हिडिओ आलेला आहे विपश्यनेबद्दल. मी 10 दिवसाचा विपश्यना कोर्स करून आलेली आहे. माझा कोर्सचा पिरियड होता 23 एप्रिल ते 3 मे. 3 मेला मी रिटर्न आले. जाताना 23 एप्रिलला मी हा छोटासा व्हिडिओ काढलेला. इगतपुरी धम्मगिरी सेंटरमध्ये आतमध्ये घुसल्या मेन गेटपासून आतमध्ये एक दुसरा गेट आहे, तिथेपर्यंत जे सोडायला आले त्यांच्या गाड्या अलाउड असतात. सो तिथपर्यंतचा हा व्हिडिओ घेतलेला आहे. तिथून देखील थोडासा आतमध्ये व्हिडिओ अलाउड केला होता. जिथपर्यंत आपलं रजिस्ट्रेशन प्रोसेस असते म्हणजे ऑफिस आहे तिथपर्यंतचा व्हिडिओ मी काढलेला आहे. आणि मग 10व्या दिवशी आपल्याला मोबाईल मिळतो, त्या दिवशी आपण आतले देखील व्हिडिओ काढू शकतो, पण मी परमिशन घेऊनच सगळे व्हिडिओज काढलेले आहेत. तर जसं मी म्हटलेलं की विपश्यनेला जाऊन आल्यानंतर मी त्यामध्ये माझा काय एक्सपिरियन्स असणार आहे तो तुमच्यासोबत शेअर करेन. तर त्याबद्दलच हा व्हिडिओ मी बनवला आहे. तर हा 3 टप्प्यांमध्ये व्हिडिओ असणार आहे. पहिला आहे की विपश्यना कोणी करावी, आणि दुसरा आहे की ती का करावी, आणि तिसरा महत्त्वाचा टप्पा आहे की माझा एक्सपिरियन्स आणि तिथल्या सुखसुविधा. वि, पश्य आणि ना म्हणजे विशेष पद्धतीने बघणे. वि म्हणजे विशेष, पश्य म्हणजे पद्धत आणि ना म्हणजे बघणे. विपश्यना याचा तो 3 शब्दांचा एक मिळून बनलेला शब्द आहे. तर विपश्यना सगळ्यांनीच करावी असं माझं पर्सनली मत आहे. जीवनात एकदा तरी विपश्यना काय गोष्ट आहे ती कळावी. ही एक भारतातली अतिशय प्राचीन म्हणजेच गौतम बुद्धांनी 2500 वर्षांपूर्वी भारतात आणलेली ही अतिशय प्राचीन कला आहे असं मी म्हणेन. सो ती कला सगळ्यांनीच घ्यावी स्वतःच्या मानसिक शारीरिक जे काही लाभ मिळणार आहेत त्यासाठी. तर ती कोणा एका जातीच्या धर्माच्या पंथांच्या लोकांनी केली पाहिजे असं काहीही नाही आहे. तर तिकडे देखील तसं काही कोणत्या जाती धर्माचे संस्कार दिले जात नाहीत. फक्त अशा वयात करा ज्या वयात आपल्याला सगळं तिचं महत्त्व कळेल आणि आपण ते गो थ्रू करू व्यवस्थित, स्वतःच्या शरीरावर ते त्याचे परिणाम होतील अशा पद्धतीने आपण ते स्वीकारत असू, त्या वयात आपण ती केलीच पाहिजे. इवन माझ्याच घरात मी असं ऐकलं होतं की ह्या एका पर्टिक्युलर व्यक्तीने विपश्यना केली पाहिजे कारण ती खूप रागिष्ट आहे, खूप चिडचिड करते. तर तिच्या मनावर जरा कंट्रोल मिळेल तिला, ह्यासाठी तिने विपश्यना केली पाहिजे. मला तशी काही गरज नाही आहे, मी तर शांतच आहे बुवा. तर असं काहीही नसतं. शांत लोकांच्या डोक्यात देखील तेवढेच हजारोने विचार चालू असतात जेवढे रागिष्ट आणि चंचल माणसांच्या डोक्यात चालू असतात. तर प्रत्येकाला मनाच्या शांतीची कधी ना कधीतरी गरज पडतेच. सो त्यासाठी एकदा तरी विपश्यना काय आहे आणि मनावर कसा कंट्रोल मिळतो, विजय मिळतो हे शिकण्यासाठी आपण विपश्यना केलीच पाहिजे. तर आता आपण वळूया की जो दुसरा टप्पा आहे विपश्यना का करावी ह्याकडे. विपश्यना ही इतकी शुद्ध प्रक्रिया आहे की त्यामध्ये पहिले 3 दिवस आनापान प्रक्रिया शिकवली जाते. तर त्यामध्ये आपण श्वास कसा येतोय आणि कसा जातोय एवढंच बघत असतो. आपल्या नाकाच्या त्रिकोणामध्येच आपलं लक्ष कसं केंद्रित करायचं हे शिकवलं जातं पहिले 3 दिवस. त्यानंतर 4थ्या दिवशी विपश्यना काय प्रक्रिया आहे ते शिकवलं जातं. तर ह्याच्यामध्ये खरं धर्म काय आहे हे शिकवलं जातं. जसं निसर्गाचे काही नियम आहेत त्यांनाच धर्म बोललं जातं. जसं की अग्नी, आग हिचा धर्म आहे की जळणे किंवा जाळणे. त्याचप्रमाणे मनाचे देखील काही धर्म असतात. त्यामध्ये आपल्यासोबत काही चांगलं घडलं तर आपल्याला चांगले सेन्सेशन्स मनात निर्माण होतात. जर काही वाईट घडलं किंवा पास्टमध्ये काही वाईट घडलं असेल तर आपण त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर करून घेतो. तर हे सगळं होऊ नये आपल्या शरीरावर, आपल्या मनाने जे काही विचारांचं चालू ठेवलेलं असतं ते सगळं त्याचा शरीरावर परिणाम होऊ नये आणि पेशन्स लेवल वाढवावे
आणि सगळ्या गोष्टींकडे एक समता भावाने आपण बघता यावं, साक्षी भावाने, तटस्थ भावाने आपण बघता यावं, हेच विपश्यनेतून शिकवलं जातं. तर त्याच्यामध्ये देखील कर्माचे प्रकार, प्रज्ञेचे प्रकार अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे मला ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करता येणार नाहीये. तर हे सगळं विपश्यनेतून आपल्याला त्या प्रवचनांमधून संध्याकाळी रोज प्रवचन असतं ते शिकवलं जातं. तर त्यातून आपल्याला एक्झॅक्ट कळतं की कसं मनात कुठला विचार आला आणि त्याचा शरीरावर काय परिणाम झाला हे देखील आपल्याला तेव्हाच्या तेव्हा जाणवायला लागतं. जुन्या गोष्टींचे परिणाम, नवीन गोष्टींचे परिणाम किंवा आता वर्तमानात आपण जगतच नसतो. सगळ्यात चांगल्या आणि वाईट घडलेल्या किंवा घडणाऱ्या गोष्टी ज्या असतात आपण सतत विचार करत असतो पास्ट आणि फ्युचरचा. तर ह्या सगळ्याचाच आपल्या अनुभवातून शरीरावर कसा परिणाम होतोय हे विपश्यनेतून आपल्याला अगदी क्लिअरली कळतं. आणि ज्या काही संवेदना निर्माण होतात, जसं आपण आता ध्यान लावून बसलोय आणि कुठेतरी शरीराचं कुठल्याही भागात शरीराच्या खाज आली, तर आपण जर न खाजवता त्याच्याकडे साक्षीभावाने बघत राहिलो तर ती खाज थोड्या वेळाने निघून जाते आणि मग तिथे काहीच संवेदना राहतच नाही. तर असं प्रत्येक जी संवेदना आहे किंवा जे काय गोष्टी घडतात त्या अनिश्चय आहेत, अनित्य आहेत आणि त्या घडतात आणि निघून जातात, नष्ट होतात. असं सगळं जग अनित्य आहे, अनिश्चय आहे, हेच विपश्यनेतून आपल्याला शिकवलेलं असतं, जे ॲक्च्युली अनुभवातून आपल्याला विपश्यनेला बसल्यानंतर कळतं. तर आता व्हिडिओच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण वळतोय, ते म्हणजे माझा एक्सपिरियन्स विपश्यनेला जाऊन आल्यानंतर. तर एक्सपिरियन्स शेअर करण्यापूर्वी मी आधी मनापासून धन्यवाद देईन माझ्या मावशीला, म्हणजेच दिशा दीपक हळदे. हिनीच इनिशिएट घेऊन मला तयार केलं, माझ्या मनाची तयारी केली तिथे जाण्यासाठी. आणि 10 दिवस मी तिथे जाण्यापूर्वी देखील ती वर्किंग असूनसुद्धा रोज संध्याकाळी मला फोन करून तासभर एक्सप्लेन करायची की तिथे अशा सुखसुविधा आहेत, तिथे तुला कसलाच त्रास नाही होणार, तुझी व्यवस्थित काळजी घेतली जाईल, तुझ्या मनशांतीसाठी तू जा वगैरे. सो धन्यवाद मावशी, खरंच खूप आभार की तुझ्यामुळे मी ते गेले विपश्यनेला. रजिस्ट्रेशन करण्यापासून कुठली डेट असावी वगैरे हे देखील प्लॅनिंग तिनेच केले होते आणि मला रजिस्ट्रेशन ॲक्च्युली करायचंच होतं मनापासून गर्भावस्थेत, पण तिने करायला लावलं आणि तारखा देखील अशा तिने निवडून मला पाठवलेल्या की ह्या डेटला तू भरू शकते वगैरे वगैरे. आणि डेट ओपन झाली आहे हे देखील तिनेच मला सांगितलं आणि मग मी फॉर्म भरला. विपश्यनेतून सगळ्यात छान 3 गोष्टी मी शिकले, ते म्हणजे एखाद्या गोष्टीचा कितपत फरक पडून घेणे, फरकच पडून न घेणे आणि जर फरक पडतोय तर कितपत त्याचा फरक पडून घेणे. दुसरं म्हणजे एखादा माणूस जर आपल्याला डिवचतोय, कमी लेखतोय, उगाचच कारण नसताना काही जणांना सवय असते ह्याला चिडव त्याला चिडव आणि मग त्याचा कुठेतरी त्रास होतो. तर त्याचा देखील कितपत प्रभाव आपल्या मनावर पडला पाहिजे आणि त्याचा आपण डेली लाईफमध्ये जे काय नुकसान करून घेतो ते कितपत करून घ्यायचं. आणि त्यांना 8व्या दिवशी मेन म्हणजे गोयंका गुरुजींच्या भाषणातून हे कळतं की त्यांना प्रत्युत्तर कसं द्यायचं आहे. प्रत्युत्तर देखील देणं इम्पॉर्टंट आहे आणि ते कसं द्यायचं आहे. आणि लास्टचं प्रेझेंटमध्ये कसं जगायचं आहे. आत्ताच्या सिच्युएशनचा विचार करा. सबका मंगल हो. आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा तुमच्या कमेंट्समध्ये. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.